अमित शहा आणि शरद पवार यांची आजची बैठक रद्द झालेली आहे। अमित शहा राजस्थानला गेले, त्यामुळे शरद पवार यांच्यासोबतची त्यांची जी बैठक होती ती रद्द झालेली आहे। तेव्हा येत्या सोमवारी शहा आणि पवार यांची बैठक होण्याची शक्यता होती, ज्याच्यामध्ये इथेनॉलचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, कांदा निर्यात बंदीचा जो प्रश्न आहे, त्या संदर्भात शरद पवार अमित शहांची चर्चा करणार होते। मात्र बैठक रद्द झालेली आहे। अमित शहा राजस्थानला गेले, त्यामुळे पवारांसोबतची त्यांची बैठक रद्द झाली असं कळतंय। शरद पवार आणि अमित शहा यांची बैठक होणार होती, मात्र ती रद्द झालेली अशी अपडेट सध्या हाती येते। आणखी अपडेट्स आपण घेऊयात। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले। शिवाजी, ही बैठक आता रद्द झालेली आहे, पुन्हा कधी बैठक होऊ शकते? साधारण सोमवारी ही बैठक होण्याची अपेक्षित करण्यात आलेली आहे। सोमवारी अमित शहा हे दिल्लीत असणार आहेत। आज ही बैठक नियोजित होती, मात्र राजस्थानमध्ये शपथविधी असल्यानं अमित शहा तिकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्याचबरोबर ज्या काय राजधानी दिल्लीमध्ये सेशन सुरू असताना ज्या घडामोडी घडल्या, त्याच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये अमित शहा व्यस्त असल्याचं समजतंय। त्यामुळं ते आज त्यांची जी नियोजित बैठक होती ती होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे सोमवारी निश्चितपणे या सगळ्या इथेनॉलचा प्रश्न आणि कांदा निर्याती संदर्भात शरद पवार त्याचबरोबर राजेश टोपे महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि त्यांचे अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।